टी झोनला जेव्हा ऑइल असतं तेव्हा सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. ओके, तर मी आहे तुमची लाडकी सायली झेंडे मेकअप आर्टिस्ट. तर वेलकम टू माय सायली झेंडे मेकअप युट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले द बेस्ट मॉइश्चरायझर. ओके, सो सगळ्यांनाच प्रश्न पडतो की कोणता मॉइश्चरायझर यूज करायला हवा. तर मी तुम्हाला आज प्रत्येक स्किन टोन नुसार मी आज तुम्हाला कोणता मॉइश्चरायझर कोणत्या स्किन साठी आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. टू बी कंटिन्यू. ओके, तर आता आज आपण फर्स्ट नॉर्मल किंवा नॉर्मल मीन्स कशी एक ऑइलीनेस पण थोडासा असेल आणि ड्रायनेस पण थोडासा असेल, तर त्यासाठी आपण हा पाऊंड्सचा मॉइश्चरायझर यूज करायचा आहे. कारण की याच्यामध्ये एकदम सॉफ्ट असं मॉइश्चरायझिंग आहे आणि मॅट फिनिशिंग आहे. जेव्हा आपण लावेल तेव्हा त्यावेळेला आपल्याला स्किनला एक मॅट फिनिशिंग येते, जसं की आपण प्रायमर अप्लाय केलंय. ओके, थांबा तुम्हाला दाखवते. तो ड्राय झाल्यानंतर एकदम मॅट फिनिशिंग येत आहे. बाकीचे मॉइश्चरायझर लावल्यानंतर जी स्किन आपली जी मॉइश्चराइज होते त्यापेक्षाही जास्त ही मॅट फिनिशिंग मध्ये मॉइश्चरायझिंग होते, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे. ओके गाईज, ही डिहायड्रेटिंग आहे आणि हा लॉंग लास्टिंग आहे. तुम्ही सकाळी लावून जरी गेलात तरी तो जास्त वेळ तुमचा मेकअप त्याच्यावर टिकणार आहे. ओके, सो नेक्स्ट बेस्ट प्रोडक्ट आहे मेकअप साठी, तर क्युटी ब्युटीचा मॉइश्चरायझर आहे. हा वॉटर बूस्ट मॉइश्चरायझर आहे आणि हा ऑइली स्किन साठी आहे. ऑइली स्किन, फक्त ऑइली स्किन किंवा टी झोनला जेव्हा ऑइल असतं तेव्हा सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. ओके, द बेस्ट ऑइली स्किन साठीचा मॉइश्चरायझर आहे क्युटी ब्युटी. ओके ओके गाईज, सो नेक्स्ट आहे आपला पीएसएचा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर. सो हाही आपल्याला डिहायड्रेट करतो, मॉइश्चराइज करतो आणि आपला मेकअप जास्त वेळ टिकवतो. हाही तुम्हाला ऑइली बेस साठी उपयोग होणार आहे. ओके ओके, देन मेकअप मध्ये आता मोस्ट व्हायरल जो मॉइश्चरायझर तो एम्ब्रॉयलिस्टचा आहे आणि हा मल्टीफंक्शन आपल्याला मॉइश्चराइज करतोय आणि मेकअप बेस एकदम जास्त प्राइम करतोय. तर हा एकदम ग्लोईश मॉइश्चरायझर आहे आणि तुम्हाला मेकअप मध्ये जास्त लॉंग लास्टिंग टिकवून ठेवत आहे. सो मी तुम्हाला जसे आता मॉइश्चरायझर सांगत गेले ते तुम्हाला अफोर्डेबल कंपनी आणि अफोर्डेबल गोष्टीपासून पुढे सांगत गेले. हा जो मॉइश्चरायझर आहे तो ऑल स्किन टाइप साठी युज होऊ शकतो. ओके, नॉर्मल असू दे, स्किन ऑइली असू दे किंवा कॉम्बिनेशन असू दे, टी झोन ऑइल वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला तो यूज होऊ शकतो. ओके, देन आपला जो आपल्या व्हॅनिटीमध्ये कायम सगळ्यांचा असतो तो आहे सिटॅफिल. हा देखील तुम्हाला नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह स्किन साठी याचा उपयोग होतोय आणि हा मॉइश्चरायझर तर बेस्ट आहे. प्रत्येक मेकअप आर्टिस्टच्या व्हॅनिटीमध्ये हा तुम्हाला बघायला भेटेल. सो मला हे सगळे मॉइश्चरायझर माझे फेवरेट आहेत. तुम्हाला याच्यातला कोणताही एफर्ट करणार नाही असा नाही आहे. हे सगळे मॉइश्चरायझर आहेत, हे मेकअप मध्ये तुम्हाला उपयोगी होणार आहेत. तर मला असं सांगायचंय की तुम्ही एखादं बिगिनर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही हे सगळे मॉइश्चरायझर तुमच्या बॅग मध्ये व्हॅनिटीमध्ये कीप करून ठेवा. तर तुम्हाला स्वतःसाठी सेल्फ मेकअप साठी एखादं मॉइश्चरायझर तुमच्या व्हॅनिटीमध्ये बॅग मध्ये तुमच्या सेल्फ मेकअप साठी ठेवायचं असेल तर तुम्ही हा रेनेचा युमी ग्लो मॉइश्चरायझर ठेवा. एकदम सॉफ्ट ग्लो आहे, सॉफ्ट स्किन. हे बघा, याचा थिकनेस बघा कसा आहे. या मॉइश्चरायझरचा तुम्हाला रिझल्ट मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये अप्लाय करून दाखवेन, कसं तुम्हाला ते ग्लो दाखवतात किंवा कसं मॅट फिनिशिंग येत आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो असा पूर्ण ग्लो आणि हायलाइट करतो बघा, पूर्ण स्किन हायलाइट आणि ग्लो करायला लागले. ओके, तर तुम्हाला इन्स्टंट मेकअप हवा असेल तर तुम्ही हा मॉइश्चरायझर तुमच्या बॅग मध्ये कीप करून ठेवा. ओके गाईज, तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असंच मेकअप बद्दलचे जे नॉलेज आहे, पुढे प्रोडक्ट नॉलेज असू दे, तर त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग नक्की बघावा लागेल. तो बी कंटिन्यू. थँक्यू, बाय बाय.